नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आज एक आपण पंजा आणलं होतं। समजा की बरेचसे शेतकरी म्हणताय की आमच्या प्लॉटवरती जे आहे का अशा प्रकारचा करपा येत आहे, त्याचबरोबर अशा प्रकारचं जे आहे का एक टिपका दिसून येत आहे समजा। तर याचं प्रमुख कारण काय आहे, त्याचबरोबर जे खालच्या साईडचे जे पानं आहे समजा, तर या असे पिवळ्या कलरचे आणि करपत आहे। तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये जर आपण विचार केला तर जे खालचे जे पानं आहे, जे पान करपत आहे, तर हे म्हणजे कुठली बुरशी नसून आपल्या पिकामध्ये पोटॅशची कमतरता असल्यामुळे जे आहे का पानांमध्ये जे आहे का अशी डिफिशियन्सी येत असते। तर आपल्या प्लॉटमध्ये जर अशा प्रकारचं जर आपल्याला दिसून येत असेल तर आपण जे आहे का आपल्या प्लॉटला पोटॅश देणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आपण KMB पोटॅश मोलिब्लायझिंग जे बॅक्टेरिया असे समजा, त्यांचाही जर वापर केला आपण तरी काही हरकत नाही। कारण की जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामधील जी पण जमीन आहे समजा, त्या जमिनीमध्ये जर आपण त्याचा जमिनीचं जर समजा टेस्ट केली तर जमिनीमध्ये जे आहे का जर कुठला न्यूट्रिएंट जास्त आढळून येत असेल तर तो जे आहे का पोटॅश आढळून येत आहे। तर त्यामुळे जर आपण आपल्या प्लॉटला पोटॅशच्या जर बॅक्टेरिया जरी सोडल्या तर आपल्याला या करपेवरती जे आहे का जसं दिसून येते समजा, यावरती आपल्याला चांगल्या प्रकारे जे आहे का कंट्रोल मिळून येऊ शकते। त्याचबरोबर वरती जे पिवळापणा आणि टिपका जो डॉट येतो आहे, त्याचबरोबर जो शेंडा बऱ्याचशा शेतकऱ्यांना चालू आहे समजा, पण बऱ्याचशा शेतकऱ्यांचा जो आहे का जो शेंडा आहे समजा, तर हा स्टॉप झालेला आहे। तर त्याचं प्रमुख कारण म्हणजे मी आज तुम्हाला दाखवणार आहोत। या प्लॉटचे जे खालचा जो रूट झोन आहे, थोडं झूमिंग करा, हे जो रूट झोन आहे त्याची जी आपण बारीक जी तंतमुळं असते समजा, जो बारीक जारवा असतो याला जे एका तंतमुळं म्हणत असतात। त्याचबरोबर जी जाड मुळं असते याला जे एका सूटमुळं म्हणत असतात। तर जी तंतमुळं आहे समजा, तर ही पूर्णपणे ॲक्टिव्ह आहे। प्लॉटला कुठल्याच प्रकारचं जे आहे का तंतमुळवरती जे आहे का नॅमेटोडचा जो आहे का अटॅक झालेला नाही आहे। त्याचबरोबर जे सूटमुळं होते समजा, तुम्हाला सूटमुळवरती जे आहे का काही प्रमाणामध्ये, आता हे बघा इथं तुम्हाला जे आहे का बारीक गाठा दिसत असेल, एकदम व्यवस्थित गाठ आलेली आहे आणि ती तुम्ही आयडेंटिफाय करू शकता, ओळखू शकता। ह्यो जो आहे का नॅमेटोड आलेला आहे यालाच नॅमेटोड म्हणत असतात। आणि हा जर नॅमेटोड आपल्या प्लॉटमध्ये जर दिसून येत असेल तर आपल्या प्लॉटमध्ये नॅमेटोड जो आहे का आलेला आहे असं आपण समजू शकता। तुम्ही इथं पण बघू शकता, एकदम चांगल्या प्रकारे जे आहे का नॅमेटोड आलेला आहे। जी तंतमुळं आहे त्यावरती पण जे आहे का बारीक बारीक डॉट आलेले आहे, त्यामध्ये पण जे आहे का नॅमेटोड आलेला आहे। तर सांगायचं हेच आहे की अशा वेळेला जर आपल्या प्लॉटमध्ये जर नॅमेटोड असेल तर आपल्या प्लॉटचे जे आहे का अपटेकिंग जे आहे का पूर्णपणे स्टॉप होत असते आणि प्लॉट जे आहे का करपा येण्यासाठी आणि पिवळापणा येण्यासाठी आपला प्लॉट जो आहे का बळी पडत असतो। प्लॉटमध्ये मॅक्झिमम जर विचार केला तर 80 ते 85% प्लॉटमध्ये नॅमेटोडचा जो आहे का प्रादुर्भाव झालेला आहे। बरेचशा शेतकऱ्यांना माहिती नव्हतं नॅमेटोड काय असतो किंवा ओळखले जात नसतो। तर याच अशा प्रकारेच असतं समजा। यावरती बरेचसे व्हिडिओ आपण बनवले होते की कसं कंट्रोल केलं पाहिजे आणि कुठल्या प्रकारे कुठली औषधी आहे की त्यांनी आपण कंट्रोल करू शकतो समजा। शेतकरी मित्रांनो, या प्लॉटमध्ये जर बघितलं तर एकदम कमी प्रमाणामध्ये जे का नॅमेटोड आलेला आहे आणि जो थोडंफार प्रमाणामध्ये होता तर त्यासाठी औषधी दिलेल्या आहे समजा, आणि तो कंट्रोल होणार आहे जेणेकरून प्लॉटचे जो पाला आहे तर तिची टिकवण क्षमता आहे तर ती जास्त दिवसापर्यंत राहणार आहे आणि उत्पन्नामध्ये जे आहे का चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी आपल्याला जे आहे का त्याची मदत होणार आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जे शेतकरी मित्र असतील त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी मदत करा। धन्यवाद।